पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणाकरता 733 कोटी रुपयाचा प्रस्ताव आपला केंद्र सरकारने मान्य केलेला आहे, ज्यात 60% पैसे केंद्राचे, 40% आपण देणार आहोत। 6 महिन्यात आपण याची कारवाई करणार आहोत। त्यानंतर अजून निधी देण्याचं त्यांनी मान्य केलंय। यामध्ये विशेषतः सागरी सुरक्षा, अंमली पदार्थ तस्करी, दहशतवाद शक्तींना आळा, परदेशी घुसखोरीला आळा, गुन्हे कार्यपद्धती, सायबर सुरक्षा, माहिती संकलन या सगळ्या गोष्टींमध्ये एआयचा वापर याच्यावर भर दिलेला आहे। अत्याधुनिक शस्त्र, विशेष वाहने, हॉवरक्राफ्ट, स्पीड बोट, फ्लोटिंग जेटी, ड्रोन, रडार, ट्रान्सपॉन्डर, दळणवळण यंत्रणा, तंत्रज्ञानाची जोड अशा सगळ्या गोष्टींकरता याच आपण अधिवेशनामध्ये या पुरवणी मागणीला मान्यता देखील दिलेली आहे। त्यामुळे पोलिसांना त्या ठिकाणी आपण ते मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण करणार आहोत। पोलिसांच्या घरांकरता डीजी लोन हे आपण पुन्हा सुरू केलं आणि 12 मे रोजी 1768 कोटी रुपयांना मान्यता दिली। जवळपास 5115 पोलिसांना 1759 कोटी रुपये वितरित केलेले आहेत आणि यासोबत मोठ्या प्रमाणात आपल्या पोलीस गृहनिर्माणच्या माध्यमातून जवळपास 9762 निवासस्थानं जी आहेत यांचे कामं चाललेली आहेत आणि जवळपास 447 निवासस्थानांच्या निविदा या प्रसिद्ध झाल्या आहेत आणि 14,000 निवासस्थानं ही त्या ठिकाणी विविध टप्प्यावर आहेत। आमचे कालिदासजी कोळंबकर सातत्याने पोलिसांच्या मालकीच्या घरांचा प्रश्न मांडत असतात। आपण बीडीडी चाळीमध्ये पोलिसांना मालकीची घरं दिल्यापासून मोठ्या प्रमाणात इतरही पोलिसांना वाटतं की तितके वर्ष आमचे झाले आहेत, आम्हालाही दिलं पाहिजे। त्या संदर्भात काही कोर्टाच्या केसेस देखील आहेत, पण किमान टप्प्याटप्प्याने पोलिसांना काही प्रमाणात तरी आपल्याला मालकी हक्काची घरं कशी देता येतील, जसं आपण डीजी लोन दिलंय ते लोन मालकी हक्काचं घर घेण्याकरताच दिलंय। या संदर्भात कालिदासजी आम्ही पुढच्या 7 दिवसामध्ये एक उच्चस्तरीय समिती नेमतो आहोत। या समितीला आम्ही 3 महिन्याचा कालावधी देणार आहोत आणि 3 महिन्यामध्ये या समितीच्या माध्यमातून आपल्याला काय पोलिसांना मालकीची घरं देण्याकरता वेगवेगळ्या काय योजना करता येतील या संदर्भातला प्रयत्न आपण निश्चितपणे करू। पोलीस कुटुंब आरोग्य योजना याच्यामध्ये जवळपास 112 कोटीचा आपण लाभ दिलाय आणि 2023 नंतर 61 नवीन अशा प्रकारची पोलीस ठाण्यांची निर्मिती केली आहे। एक अजून महत्त्वाचा निर्णय आपण घेतलाय। मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्यात मोठं पोलीस दल मुंबईत आहे आणि मुंबईच्या पोलीस दलांकरता घरांचा प्रश्न तर आहेच, पण असलेली अस्तित्वात असलेली जी घरं आपण अलॉट केली आहे त्यातली ही 90% घरं जी आहेत ती छोटी आहेत